स्वैराचारी प्रेमाचा बळी. ऋचा कार्यालयातून बाहेर पडली. सौमित्र बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता. ती त्वरेत त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली. त्यानंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधला. सौमित्रने स्मित हास्य करत बाईक सुरू केली. सौमित्रने मोठ्या उत्साहात बाईक ऋचाच्या घराकडे वळवली. संपूर्ण रस्ता ऋचा चेहरा स्कार्फने झाकून सौमित्रच्या कमरेभोवती हातांची मिठी घालून त्याला चिकटून बसली होती. दोघे तरुण प्रेमी वेगळ्याच धुंदीत होते. दोघांचे अफेअर 2 वर्षापासून सुरू होते. दोघांची कार्यालये एकाच इमारतीत होती. याच इमारतीत कधी कॅफेटेरिया तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. पाहता क्षणी एकमेकांना ते आवडले होते. ऋचाचा धाडसी स्वभाव सौमित्राला आवडला होता, तर सौमित्रच्या शांत सौम्य स्वभावावर ऋचा भाळली होती. या 2 वर्षात दोघे अनेकदा शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते. ऋचाला मोकळेपणाने आयुष्य जगायचे होते. कधी कधी तर सौमित्रला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटायचे. ऋचाच्या घरी तिचे आईवडील होते. दोघेही कामाला जायचे. छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता. सौमित्र त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गृहिणी होती. वडील बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. सौमित्रने ऋचाबाबत घरी सांगितले होते. ऋचाला सून करून घेण्यास दोघेही तयार होते. ऋचा सौमित्रच्या घरी जात असे, पण ऋचाच्या घरच्यांना सौमित्रबाबत काहीच माहीत नव्हते. नेहमीप्रमाणे सौमित्रने ऋचाच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली. आधी ऋचा तिच्या घरी गेली. त्यानंतर थोड्या वेळाने सौमित्र गेला. याआधीही घरी कोणी नसताना दोघांनी अनेकदा अशा संधीचा फायदा घेतला होता. घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून सौमित्रने ऋचाला मिठीत घेतले. तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत सौमित्रने सांगितले, "प्रिये, आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. चल ना, लग्न करूया. उशीर कशासाठी करत आहेस?" ऋचाने त्याकडे दुर्लक्ष करत म्हटले, "लग्नासाठी इतका अस्वस्थ का होत आहेस? जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना." "अगं तसं नाही. आता लपून छपून नाही तर जगजाहीरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात राहायचे आहे. पण सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही सौमित्र." "आणखी किती वाट बघायला लावणार आहेस? पण मी असे कधीच म्हटले नाही की मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन. मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. ऋचा, मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले." "अरे सौमित्र," असे म्हणत ऋचाने पुन्हा आपले हात सौमित्रच्या गळ्याभोवती गुंफले. त्यानंतर म्हणाली, "चल, तुझ्यासाठी पुन्हा कॉफी आणते." दोघांनी रोमांस करतच कॉफीचे घोट घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने सौमित्र निघून गेला. प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप होताच. हा दोघांमधील नियमच होता की सौमित्रच ऋचाला तिच्या घरी सोडायला जात असे. घरी गेल्यानंतर आईने विचारले असता सौमित्रने स्पष्टपणे सांगितले की तो ऋचासोबत होता. त्याची आई तनुजाने सांगितले, "बाळा, तुम्ही दोघे लग्न का करीत नाही? दोघेही चांगले कमावते आहात. मग उशीर कशासाठी करत आहात?" "आई, इतक्या लवकर ऋचाला लग्न करायचे नाही." "तर मग कधी करायचे आहे? तिच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे?" "काही नाही आई. अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितलेले नाही." "अरे असं कसं?" "जाऊ दे आई. जसे ऋचाला योग्य वाटेल. कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेळ द्यायचा असेल." "बाळा, माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे. तुझे खरेच तिच्याशी पटेल का? ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस." "अगं आई, ती आजच्या जमान्यातली मुलगी आहे ना. आजकालच्या मुली या काळात तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. ऋचा बोल्ड आहे, पण चुकीची नाही. तू काळजी करू नकोस. कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल. पण मला असे वाटते की आता तू लग्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा." "बरं ठीक आहे आई, तिच्याशी बोलतो मी." 2 दिवसानंतरच ऋचाने सौमित्रला सांगितले की "अरे मित्रा, आपली लॉटरी लागली आहे. माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही. त्यामुळे माझे आईवडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत. चल, आता तूही तुझ्या घरी सांग की तू सहलीला जात आहेस. दोघांनीही सुट्ट्या घेऊया. खरंच जीवनाचा मस्त आनंद घेऊयात. लवकर ये. जेवण बाहेरून मागवू. भरपूर मजा करू." सौमित्र ऋचावर मनापासून प्रेम करत होता. जसे ऋचाने सांगितले होते तसेच त्याने केले.
सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन ऋचाच्या घरी आला. दोघांनी मनसोक्त रोमांस केला. जेव्हा मनाला वाटत होते तेव्हा ते जवळ येत होते, एकमेकांमध्ये हरवून गेले होते. सौमित्रने सांगितले, प्रिये, तुझ्यासोबतचे हे क्षण म्हणजेच माझे जीवन आहे. तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमची ये. आता मी अजून थांबू शकत नाही. सांग, तुझ्या आईवडिलांशी माझी भेट कधी घडवून आणणार आहेस? ऋचाने प्रेमाने त्याला धक्का दिला. तू सतत लग्नाचा विषय का काढतोस? एवढी काय घाई आहे? आणि मी किती वेळा सांगितले आहे की सध्या माझी लग्नाची इच्छा नाही. आता मात्र सौमित्र गंभीर झाला होता. ऋचा, असे काय बोलतेस? माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे. शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत? ऋचाने शांतपणे पण गंभीर स्वरात सांगितले, हे बघ, मला आणखी काही वर्षे लग्नाच्या फंदात पडायचे नाही. मी फक्त 26 वर्षाची आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. पण मी 30 वर्षाचा होईन. आज नाही तर उद्या आपल्याला लग्न करावेच लागेल. एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत तर मग असे लपून छपून का आणि कधीपर्यंत भेटत राहायचे? असे मी कधी म्हटले की आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून? म्हणजे हे बघ सौमित्र, आतापर्यंत मी माझ्या आईवडिलांशी भेट घडवून आणली नाही, कारण आपले ठरवून लग्न होऊ शकत नाही. आपण वेगवेगळ्या जातीचे आहोत. या वयात जातीवरून मला कुठलाच त्रास करून घ्यायचा नाही. आपण सर्व मजा तर घेतच आहोत. तू लग्नासाठी मागे का लागला आहेस? लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे. तुझे माझ्यावर प्रेम नाही का? आहे ना? मग तुझ्या मनाला असे वाटत नाही का की एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे? नाही, माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही. बरं सांग, कधीपर्यंत थांबायचे आहे तुला? मी वाट पाहीन. मला नाही माहीत. सौमित्रला खूप गंभीर झालेला पाहून लढिवाळपणे त्याची छेड काढत ऋचा म्हणाली, मी तुला पुन्हा सांगते, लग्नाचा विचार सोडून दे, जीवनाची मजा घे. म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस? नाही. ऋचा, मला काहीच समजत नाहीये. हे सर्व काय आहे? तू 2 वर्षापासून माझ्यासोबत आहेस. हे माहितीही नाही की आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत. तरीही तुझे म्हणणे आहे की तुला माझ्याशी लग्न करायचे नाही. आपले शारीरिक संबंध आहेत तर त्यात आपण कोणता गुन्हा केला? आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो. यात लग्नाचा काय संबंध? तर मग लग्न कधी आणि कोणाशी करणार आहेस? सध्या तरी मला काहीच माहीत नाही. तुझ्याशी लग्न करेन असा विचार करून मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत. सौमित्र, आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत. निदान मी तर असा विचार करत नाही. मला फक्त जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे. घर संसारात सध्या मला तरी अडकायचे नाही. तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आनंद घे. नाही ऋचा, मला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे. आता ऋचा रागावली होती. अरे मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करेल. सौमित्र भावूक होऊन तिचा हात धरला. ऋचा, असे कधीच म्हणू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. अरे, या सर्व गोष्टी बोलण्यापुरत्या असतात. रोज हजारो मनं जुळतात आणि तुटतातही. हे सुरूच राहते. सौमित्रचे डोळे पाणावले. नकळतच अश्रू गालावर ओघळले. ते पाहून ऋचा हसली. हे काय सौमित्र, इतका भावनिक का होतोस? शांत हो. माझ्यापासून कधीही दूर जाऊ नकोस ऋचा. खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत तिला मिठीत घेतले. ऋचाही त्याच्या मिठीत विसावली. बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला. दुसऱ्या दिवशी सौमित्र घरी जायला निघाला तेव्हा ऋचा म्हणाली, प्रॅक्टिकल राहायला शिक. सौमित्रने तिच्याकडे रोखून पाहताच ती हसली आणि म्हणाली, प्रॅक्टिकल राहण्यातच शहाणपण आहे. भावनिक होऊन मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर काही दिवस नेहमीप्रमाणे गेले. पण नंतर सौमित्रच्या लक्षात आले की ऋचा त्याला टाळत आहे. कधी फोनवर सांगायची, तू जा, माझी मीटिंग आहे, उशीर होईल. कधी भेटली तर घाईत असायची. बाईकवरून आली तरीच शांतपणे बसायची. पूर्वीसारखा बाईकवरील रोमांस संपला होता. अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे. सौमित्रने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे असे सांगायचे. सौमित्रच्या हे लक्षात आले होते की ती त्याच्यापासून दूर जात आहे. फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे, काहीतरी कारण सांगत असे. एके दिवशी सौमित्रने बाईक रस्त्याच्या एका निर्जन ठिकाणी थांबवली. विचारले, ऋचा, मला स्पष्टपणे सांग, तू माझ्यापासून दूर का जात आहेस? तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला सहन होत नाही.
रुचानेही आपले मन मोकळे केले. सौमित्र, तू खूपच भावनाप्रधान आहेस. आपल्या आत्तापर्यंतच्या संबंधांना तुला लग्नात बांधायचे आहे. पण माझा लग्नाचा विचार नाही. मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचे आहे. सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे. शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही. म्हणून असे समज की मी आपले संबंध तोडत आहे. मला तुला हेच सांगायचे होते. सौमित्रचा कंठ दाटून आला. असे म्हणू नकोस रुचा. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही. अरे, हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहे. कुणा वाचून कोणी मरत नाही. चल, आज मला शेवटचे घरी सोड. आता आपले संपले आहेत संबंध. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. एक चांगली मुलगी बघून लग्न कर. आणि हो, मलाही लग्नाला बोलव. मी येईन. माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही. शिवाय मी त्या मुलींसारखी नाही. त्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाहीत. असे म्हणून रुचा जोरात हसली. सौमित्रने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडले. बाय सौमित्र, असे म्हणत तोऱ्यातच रुचा तिच्या घराच्या दिशेने निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. सौमित्र मात्र ती नजरेआड होईपर्यंत तिथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता. त्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनीच तो बाईकवरून माघारी परतला. त्याचे रुचावर खरे प्रेम होते. तिच्याशिवाय तो जगण्याचा विचारच करू शकत नव्हता. कसाबसा तो घरी गेला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आईवडील घाबरले. तब्येत बरी नाही असे सांगून तो 2 दिवस घरातच झोपून होता. त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटू लागली. तो काहीच खात नव्हता, काही बोलतही नव्हता. आईने त्याचा जिवलग मित्र अनुपला बोलावले. अनुपला सौमित्र आणि रुचाच्या बाबत माहीत होते. तो खूप वेळ सौमित्रसोबत बसला होता, पण सौमित्र काहीच बोलत नव्हता. एखाद्या दगडासारखा बसला होता. खूप वेळानंतर अनुपच्या काही प्रश्नांची उत्तरं त्याने रडतच दिली. त्याने सांगितले की रुचाने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे. अनुप बराच वेळ त्याची समजूत काढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊन आली. सौमित्रने रात्री हाताची नस कापून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी एका कागदावर लिहून ठेवले होते की आई, मला माफ कर. रुचा मला सोडून गेली आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बाबा, मला माफ करा. आईवडिलांनी हंबरडा फोडला. अनुप ही माहिती मिळताच हताशपणे धावत आला. जोरजोरात रडू लागला. प्रसंग बाका होता. सौमित्रची आई जोरजोरात रडत सतत हेच बोलत होती की एका मुलीच्या प्रेमापायी तू आम्हाला कसा विसरलास? आता आमचे कोण आहे? शेजारचे नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले. सौमित्रच्या आईवडिलांना सावरणे सर्वांसाठी अवघड झाले होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते. अनुपला रुचाचा खूप राग आला होता. एके दिवशी तो कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला. ती येताच त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि सौमित्रच्या आत्महत्येबाबत सांगितलं. रुचा एक दीर्घ श्वास टाकत म्हणाली, ऐकून वाईट वाटले, पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तोच कमकुवत मनाचा होता. माझे खरे बोलणे आणि इतर गोष्टी तो सहन करू शकला नाही. यात माझी काहीही चूक नाही. त्याच्या आत्महत्येसाठी मी स्वतःला अजिबात दोषी ठरवणार नाही. नो गिल्ट ट्रिप. मला अपराधीपणाच्या सहलीसाठी पाठवू नकोस, समजले? असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली. अनुप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला आणि विचार करू लागला, अशा मुलीसाठी सौमित्रने आत्महत्या केली? तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली कथा? कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.